प्रतिनिधी गणेश गायकवाड सुद्धा या ठिकाणी आहेत। खरं तर प्रचंड प्रमाणात धूर आजूबाजूच्या आणि या संपूर्ण कंपनी भोवतीच्या परिसरात पसरलेला आहे, त्यामुळे अनेकांना बोलण्यास त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय। आमचे प्रतिनिधी सुद्धा या ग्राउंड रिपोर्ट आपल्याला देतात, इथे घडलेली घटना आपल्याला सविस्तर दाखवतात। थेट आता गणेशकडे जाणार आहोत। गणेश, या आधी सुद्धा MIDC मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आणि इतकं घडूनही आपण पाहतो MIDC डोंबिवलीकरांच्या जीवावर उठली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। राज्य सरकारनं या सगळ्या घटनांचा धडा घेतलेला दिसत नाहीये, कारण वारंवार आगीचं सत्र सुरूच आहे। इथं कामकाज चालायचं काय घटना घडली की तुमचं झालं साहेब? नंतर बाता करू, आता नका। आता कशा रीतीने आतमध्ये कामकाज होतं? इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर बनवायची हो, तुम्ही नंतर आपण बोलूया ना। इथं आग लागली, नुकसान झालं मोठं म्हणून आपलं नुकसान झालेलं आहे। हे कंपनीचे मालक होते की ज्यांनी सांगितलं की ते इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर बनवायचे, लेथ मशीन असतील, सगळ्या मशिनरी ज्या आतमध्ये दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण कंपनी जळून राख झालेली आहे। मोठं नुकसान जे आहे या कंपनी झालेलं आहे। या कंपनीला आग लागली होती आणि त्यानंतर इथून बाजूला ही कंपनी पूर्णपणे जळून राख झालेली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने अमुदान कंपनीमध्ये घटना घडली होती तशीच घटना इकडे घडलेली आहे आणि एका कंपनीमुळे आजूबाजूच्या 4-5 कंपन्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला दिसतंय। आणि अशा रीतीनंच संपूर्ण परिसर जो आहे MIDC मधला याचा भोपाळ होईल का? कारण का वारंवार अशा घटना घडून सुद्धा प्रशासन जे आहे ते कुठे जागा होत नाहीये, यांच्यावरती काही कारवाई केली जात नाहीये आणि संपूर्ण कंपनी अशी घटना घडली या इथल्या सर्व लाईट्स घालवले जातात, सगळं न्यूट्रलाइज केलं जातं आणि मग लोकांना जे आहे ती लाईट चालू केली जाते। पण मग ही अजूनही अशा घटना घडू नये याकरता आता थोड्या वेळापूर्वी इंदुमती जाखड जे आहेत, ज्या कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी अमुदान कंपनीचा स्फोट झाला त्यावेळेस त्यांनी तिथं एक मागणी केली की मीटिंग झाली होती। सरकार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी एक मीटिंगमध्ये मागणी केली होती की डोंबिवली MIDC फेज 2 करता स्पेशली एक वेगळी यंत्रणा जी आहे, अग्निशमन यंत्रणा जी आहे ती कुठेतरी तयार केली जावी। अद्यावत